माझा मुलगा दुधीची भाजी खात नाही, पण या रेसिपीमध्ये मी दुधी घातले हेच त्याला कळलं नाही. तर यासाठी ते मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन घेतलं. यामध्ये अर्धी वाटी दही घातलं. यानंतर पाणी घालून हे असं घट्टसर मिश्रण तयार करून घेतलं. यानंतर यामध्ये भाज्या घातल्या. बारीक चिरलेली शिमला मिरची, गाजर, कांदा, हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर, आलं घातलं. यानंतर यामध्ये मी दुधी किसून घातला. सगळं मिक्स केल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं. तयार मिश्रणापासून आता आपण दुधीचे हांडवो तयार करणार आहोत. 2 चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये मोहरी घातली, जिरं घातलं, कढीपत्ता घातला आणि सफेद तीळ घातले. यावरती 2 चमचे पीठ घालून हे असे हांडवो तयार करून घेतले. दोन्ही बाजूने अगदी खरपूस भाजून घेतलेत. तर खूप पौष्टिक आणि टेस्टी अशी रेसिपी तयार झाली. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर छायाज रेसिपीजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.